दुपारी जेवताना बरोबर नसतो, रात्री याची वाट पाहून पाहून उपाशीच झोपावं लागतं. काही कामाचा नाहीये. खाऊन खाऊन तरी काय घास गोड लागत नाही मनाला. बालिके रोज बाकी होता इथं खायला, आम्हाला दाना नाही. आला परत काटावर बसायला. अगं नवऱ्याच्या आधी जेवायला बसतेस, नवऱ्याच्या आधी जेवायचं नसतं, ही संस्कृती आपली, कळतं का नाही तुला? तुम्ही म्हणताय ते बाबा बरोबर आहे, पण संस्कृती काय एकानेच पाळायची का? माझा नवरा म्हणजे ना डोक्याला ताप, मनाला संताप आणि जीवाला नाही प्रेमाचा घात, असं झालंय माझं. काय सांगायचं तुम्हाला? अगं बालिके इतकं खालचं बोलायचं नसतं. त्या किशन आपलं तुझ्या नवऱ्याने ऐकलं मग? बाबा मला एक सांगा, तुम्ही नाही काय बरोबर गांजा पिले होते काय? तेव्हा तुम्हाला यांचं नाव माहिती आहे? बालिके मी हिमालयातून डायरेक्ट मेहकरीत आलोय. ज्याच्या समोर उभं राहतो ना त्याचं मला सगळं दिसतं भविष्य. तुझं सांग का सगळं? बाबा तुम्हाला हे सगळंच माहिती असतं तर तुम्ही कशाला दारोदार घरोघर हिंडले असते? हे घरच माझं आहे, हे घरच माझं आहे. हो बाबा काय बोलताय? जीबीला हाडबीड आहे का नाही? माझ्या नवऱ्याने ऐकलं ना असा धुपटून काढी. बालिके गैरसमज फार वाईट असतो. मी म्हणलो की हे विश्वाची माझे घर, या विश्वातील सगळे घर माझेच आहेत. हो बाबा काय असेल ना ते तुमचं उरका. निघा बरं, माझा नवरा यायचा टाइम झालाय. निघा तुम्ही इथून. 7 वर्ष झाले तो या लग्नाला, पण अजून तो या घरात पाळणा हल्ला नाही. तो या मालकाचं मन घरात कधी रमतच नाही. खरंय बाबा, तू म्हणताय ते खरं आहे, ते घरात राहतच नाही. तो काहीतरी औषध द्या ना की ते घरातच राहतील म्हणून. घरात राहतील म्हणून? कपाळ बघू. बालिके तुझ्या नशिबात धनलाभ आहे खरं, पण तुला मी सांगतो ते ऐकावं लागेल बरं. हे बघ, गावात जो पडकावाडा आहे ना त्याच्या बाजूला गुप्त धन पुरून ठेवलेलं आहे. दुपारी 2 ते 3 वाजता जायचं, तिकडे मस्त टिकाव खोरं घेऊन उकरायचं. ते धन जर तुला मिळालं तर एका मिनिटात करोडपती. हा बरोबर, तेवढं कर, सुखी राहा. हो बाई, धनलाभ म्हणजे मला पैसा भेटणार, गाडी बंगला. माझा नवरा आला ना मी यांनाच घेऊन जाते आता बरोबर. मग तुला त्या धनलाभातला शेंडा सुद्धा मिळणार नाही. तुझ्या नशिबात फक्त धनलाभ आहे, त्याच्या नशिबी फक्त हिंडणं फिरणंचे. त्याला घेऊन जाऊ नको. माहित नाही मी. कुठे काय विचारताय दाजी? तुम्हाला कळायला पाहिजे. कुठे विचारताय? मी चालले माझ्या घरी. कशाला चालले? कशासाठी काय? मी जेव्हापासून आले तुम्ही मला एकदा तरी कुठे फिरायला घेऊन गेले का? नाही, घरात बसून बसून बोर झालीये मी. ते बहीण आहे ना गंगी, तिला फक्त वावरात शेतात जाऊ दे. मग तुला आहे ना तिकडं पाण्याकड, तिकडं भुसाकड, तुला झाड झुडप त्या याच्या आड तुला आहे ना मी खरंच खरंच होय? हा हो, सोडा घ्यात माझा दाजीबा नजर तिकडे बाबाची. बाई सोडून सारा व्याप तुझ्या दारावरती आलो बाई. उशीर खूप झाला, आता घाई कर घाई. अरे बापरे, येड्याच्या हातात पेढा, त्यांनी घासून घासून केला राडा. ए बाबा, इथं घरात कोण नाही, जा मधीच कालमाडात येत कोणी ना कोणी. अरे बाळा, तुला मी फुसका वाटलो का? डायरेक्ट हिमालयातून आलोय तुझ्या घरी. तुझ्या पोटातलं ओठावर आणीन आणि तुला पोपटासारखं बोलता करीन मी. हाय बाबा. बाबा माग बघायचंय तुमचं? हा, माझा हात बघा. काय सुंदर हात आहे बाबा. म्हणजे काय उज्ज्वल भविष्य आहे पोरीचं. तुला सांगतो पोरी, एकदम हुशार आहेस तू. जिथं जातेस ना तिथे तुझा 1 नंबर येतो बघ. हो, मी आहेच हुशार. आहे ना? बरोबर. अजून हे बघ पोरी, एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेव. जिंदगी में जो हासिल करना है वो सही वक्त पर हासिल करना है, क्योंकि जिंदगी मौके कम देती है और धोखे ज्यादा देती है. समजलं? हे बाबा इकडं मग बघ. तुमचं बघायचं? तुमचं तुम्हीच बघा ना, मला कशाला दाखवता? बरोबर बघू. मध्ये आला काल मडायला आणि मला बघाय सांगा तो. हो बाबा, माय हातात काय ते तरी बघा राव. केळ म्हणजे केळ खाऊन आलोय आता, पोट भरलंय माझं. हा, तुझ्या माग सदैव 7.5 बाळा. तुझ्या नशिबात काहीच नाही. हा, पण तुझ्या बायकोच्या नशिबात आहे बर का चेअरमन पद. बायको हुशार आहे तुझी. आम्ही अंतर्ज्ञानी आहोत, आम्ही सगळं जाणतो. तू आहे ना 1 मिनिटात लखपती होशील माझं जर ऐकलं तर. काय सांगा बाबा, सांगा. गावात वाडा आहे का तुमचा? आलंय मोठा वाडा आहे. वाड्याच्या पलीकडं डाव्या बाजूला
गुप्तधन आहे गुप्तधन. काय हा नक्की का? दुपारी 2 ते 3 वाजता जायचं, कोणालाच काही सांगायचं नाही. हा. खड्डा खांदायचा आणि ते धन काढायचं. मग बघ कसं नशीब पालटन तुझं. नक्की का बाबा? हा आईला पण असं कोणी तेच सांगत आहे यार. नाही 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 हा? आपली जबान म्हणजे आपली जबान असते. तू फक्त एकदा आजमावून बघ. आणि जर दाजी. हे चान्स सोडला, हा शेवटचा चान्स आहे, परत तुला इथंच राहावं लागेल, काहीच होणार नाही आयुष्यात. अगं हे असं बाबाने आणि बायाने धन सापडला असतं. बघ तुला बघायचं असेल तर बघ, सांगणं माझं काम आहे, ऐकणं तुझं काम आहे, बाकी परमेश्वराच्या हाती. येतो मी. मेवणे तुला काय येऊ का बाळा? म्हणजे अभ्यास करत राहा. येतो. दाजी मला पण धन पाहिजे. राम 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 राम. काय बाबाच्या नादी लागली? बाबा तर आहेत ना, लुंगी तर किती भारी आहे बाबांची. माझा एक तू काय कुठं जायचं नाही. तुला मी फिरायला नाही म्हणजे नाही, पण तू एक काम कर. तू कायचे काम आहे ना ते तू कर. जा बरं तू. आणि आता ते धन पण मला पाहिजे. तू जा, तू नको हे डोक्यात घेऊ. तू जा, तुला फक्त मी फिराय. चालले. गंगीच्या नशिबात धन आहे. आता काहीतरी डोकं चालावं लागेल. ती आली का जातो आणि वाड्यातल्या धनाचं बघतो. गणपती व्हायचं. नाना हा आणि देवा, हा. आता बघा आपली जत्रा आलेली आहे. आपण तमाशा ठरलेला आहे, पण तमाशात आपल्या जत्रात काही भांडण तंटा होता कामा नाही. कसं आहे, आतापर्यंत चांगले कामं केले आपण आहे. बरोबर आहे आपलं शेवटचं टांटा मुक्त अध्यक्ष वर्ष आहे. ना शेवट चांगला झाला पाहिजे. एक नंबर होणार आहे सगळा कार्यक्रम. तमाशा झालाच पाहिजे. हा. जत्रा ते आणि ते किशाचं चेअरमनचं मी ऐकणार नाही. हा? बाळा तुझ्या आयुष्याचा तमाशा झालाय, काय सांगतो तमाशा चांगला होणार? अय, मी काय तमाशा केला रे? काही कसा बोलतो? कुठून आलास तू महाराज? अरे पिढीन पार आलेला तमाशा आहे यांचा. हे तमाशा आणणारच. तमाशा होणारच. बाळा तू तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे, पण तू तंटामुक्तीचा अध्यक्ष असताना गावातला एकही तंटा तुला मिटवता आला नाही. हे 2 माणसं सोबत कधी ठेवू नको, घात करणार आहेत बघ तुझा. अरे बाबा, अरे एवढ्या खोलात कशाला शिरतो? जरा वरचं सांग. आणि कुठून आला बाबा तू? बालका, मी डायरेक्ट हिमालयातून तुमच्या मेहकरीमध्ये आलोय. डायरेक्ट ज्याच्या समोर जातो ना, मला त्याचं कपाळ वाचता येतं. तुमच्या तिघांच्याही नशिबात धनलाभ आहे, धनलाभ. नक्की 1 मिनिटात करोडपती होता. आणि फक्त तुम्ही काय करायचं माहितीये का? काय? दुपारी 2 ते 3 वाजता गावातला पडकावाडा आहे ना, त्याच्या बाजूला तिघांनी 3 खड्डे खांदायचे. ज्याच्या नशिबात घागर असन त्याला भेटन गुप्त धन मिळन 1 मिनिटात करोडपती. नक्की तो नशिबात नाही बरं का, पण तो बायकोच्या गुणाने तुला मिळन, पण हांडा मिळन. बाबा, ओय खरं आहे का? खरं आहे, आपला शब्द कधी खोटा ठरत नाही. ती गई 1 मिनिटात हो, महाराज करोडपती. थेट हिमालयातून आले तर. हा. ओ बाबा, खरं असणार गावाची हो, चांगली बरं केली का? JCB लोकांनी. खरं असणार जेसीबी नाही, महाराजांचं. जेसीबी नाही. तुम्ही टिकाव खोरं घेऊन जा, घ्या माझ्याकडून वचन. चला तिघ बी करोड. अहो हे खरं आहे का? अरे खरं आहे ना, खड्डे खांदायला काय होतंय तुला? अरे- एक खड्डे खांदायचंय फक्त. खाजून बघायला काय हरकत आहे? भेटलं तर बाबा सांगतात म्हणजे काय आणि त्यांचं झाला पटलं का? करोडपती मग? मला नाही विश्वास भाऊ द्या बाबा. आई, आई. अरे तुला अण्णा, तो ह्यावर आहे का अरे विश्वास? बाबाने आता सांगितलं ना तुम्हाला. अरे अरे एक काम करा, तू नको जाऊ, तुम्ही दोघं जा, दोघं करोडपती व्हा. तू राह घरीच. बाबाने आता महाराजावर तुम्हाला माझा सांगितलं. भरोसा आहे. 50-50 लाख वाटून घ्या, तू राह घरीच. अरे पण मी माझ्या बायको जो म्हणतात ना तुम्ही, तर मी जातो मी पण. हा, फक्त बायकोला घेऊन जाऊ नको, एकटाच जा. एकटाच जाईन. तथा असतो. हे, चला पटापटा. अध्यक्ष हा. बर का, वाटणी अगदी बरोबर करायची. हा, 3 हिस्से एकदम. माझ्या नशिबात चांगला. हे तू आणि 100% सापडणार आहे त्या फुलं वाजवते पण आधी टिकाव टाक. हा फुलं हळद कुकू टाका, काय टाकायचे टाका, पण चला पटापटा. चला. हा, उन्हात आणत आली पुण्य आता कोणालाच माहित नाही होणार. चला. तर सांगा. हा, 2 वाजता बोलू आपल्याला. काय सांगेल? काय कुठं निघलात? ते गावात चालली आणि ती आमचा भाऊ कुठे गेलाय? कुठतरी का? चला. हा, काय नाही, हे सुरुवात करा. आम्ही जे खड्डे खाण्याचे आम्हाला. खड्डे करायला चालले आम्हाला. अगं चाल जल्दी. आधी तुरी समजेन तो घणो घाई वच, मग तू करार चाल रे. चाल जल्दी चल. सोनो काढ रजनी. हा, मोठी रे. मग चाल जल्दी. हा, धोका टाकासो ना. मज मारू तमने. अरे एंड वे वेगळंच. चाल जल्दी. हा,
अहो थांबो कोणीतरी छणी आता आम्ही चालू आता साईड साईड अरे कोण आहे कोण रे हा मी आज रोडवर काम आहे ना आम्हाला कामाला चालले होय हा हानुच हम जा रहे थे आता जल्दी चला चालो चालो हाँ हाँ निकलो चालो चालो घणो उशीर आहे गोचा आपले तुम्ही कशाला आले इथे घरी कोणी नाहीये त्याच्यामुळेच तर आलोय ना. अरे म्हणजे त्याच्यामुळेच आलोय म्हणजे तुला एकटी आहे ना घरी, तुला सोबत यावं म्हणलं. भीती आमच्या गावातली एक तर लोक असे म्हणून म्हणलं. हो ना हा. तुम्हाला माहित आहे ना मी जुडो कराटे मी जिमला जाते माझी बॉडी बघितली ना मी ती बॉडीच बघतोय आल्यापासून. घरचे कुठे गेले? ते ते धान्य आहे ना ते धान्य आणायला गेलेले धान्य दोघं गेले हा नवरा बायको? हो हा का? सोबत गेले हा हा मग बसतो मी थोड्या वेळ त्यांना येऊस तर. काही गरज नाहीये बसलो असतो थोडा वेळ. नाही काही गरज नाहीये नको जाऊ शकता चेअरमनला भेटायचं होतं मला. नाही प्लीज जा इथून. जाऊ का? रस पाजला म्हणून डोक्यावरच बसतात माणसं इथे. रसाचं काय घेऊन बसले आता दोन सांग का आपल्याला दोघांना? काही गरज नाहीये मी मागितलेत ओके तुम्ही जाऊ शकता प्लीज. एकट्याच आहेत ना तुम्ही घरी? हो आणि मग मागितलेत कशाला? दुसरं कोणी प्यायला रस? मी आहे ओके. एकटी दोन दोन पेता? मी 4 पण पिते. हा मी जिमला जाते माहित आहे ना. टॉप टू बॉटम पेता म्हणजे रस डायरेक्ट? कसला माणूस आहे प्लीज तुम्ही जा इथून. मला थोडा त्रास जोक नाही. केला म्हणला असताना तुम्ही. हो ना असे फालतू जोक मला बिलकुल नाही आवडत. जाऊ म्हणताय मग? येस चेअरमन आल्यावर सांगा मी आलो होतो म्हणून. तुम्ही सांगा ना त्यांना. नाही मग आता ते कुठं सापडायचे धान्य आणायला गेलेत म्हणून म्हणलं. बाकी काय तसं आपलं जाऊ. हा येतो परत. हा चेअरमन आल्यावर सांगा मला. जाऊ का? हो नंबर देऊ का चेअरमन? काही गरज नाहीये फोन करतात ना चेअरमन. काही गरज नाही उगाचच. काय आलं तिथं? काय करू राहिले? अरे देवा यांना पण कळालं काय सोन्याचं. चाल जल्दी. चालू नी मग छू यातच मुर्गी कोई चेचा. काय करता तिथं? करून जल्दी तमने काही कळरो चुक्कोनी शिनरो आंगड्या तम तो मनच बोलो निसता. करो फटाफट काम. बाबा मन काहीतरी गोळदा खारोस गच्ची बसरा. तुम्हाला नाही वाटत का इथं कोणतरी आहे? अरे काय भागते म्हणला पता. निघा बाहेर सगळे. चला तुम्ही काय करताय? तुम्ही काय करता? या पुढे जरा या मैदानात या. गंगी हे काय सॉंग केलंय तू? काय घातलंय? बाई 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 काय ताराती. सांगा तुम्ही त्यांना. अरे कशाला आलते इकडं? ओ नाना या जवळ या सगळे. बघा बोला इथं पुढे येऊन जरा. काय करू राहिले तुम्ही इकडे सगळे? तू काय करते घालून असलं जबलं? हो सांगा यांना. मी तर बिन कामाचा दमलो बा.
काय जमले खणलं नाही काय नाही ना आम्ही दोघांनी खणलंय. मग तमने ऊस केली ती करार काम करायचं ए, शेवे गंगे मराठीत बोल. ते सांगू राहिले थकलो आपण पण काही भेटलं नाही. घाम निघला हो. मी तर मोकळा दमलो. मानावरा काय करतोय? काय मग सापडलं का सोनं? काय मग सापडलं का सोनं? याला कसं माहिती? काय मग सापडलं का सोनं? काय मग सापडलं का सोनं? अरे हे गैराते हो, तुम्हाला वृक्षारोपण करायचं सांगितलं तर जीवावर येतो तुमच्या. त्या बाबांनी सांगितलं सोनं भेटन तर लगेच खड्डे खांदा आले बरे. का रे तुम्हाला कसं माहिती? मला हा? तुमच्या सगळ्यांच्या नशिबात आज धनयोग आहे. खड्डे खांदा आजच नवरा निघला हा. चांगला मारत त्यांना. मला लय माहिती आहे तिला ठाऊक करत. हा? नवरा आहे का काय म्हणतात ते? पुढे घ्या. नवरा. थांबा. नमस्कार मंडळी. गुप्तधन वगैरे असं काही नसतं. त्यासाठी आपल्या जीवाला उगाच कष्ट देऊ नका. त्यापेक्षा झाडं लावण्यासाठी खड्डे खांदा आणि झाडं लावा. खरं तर झाडच आपलं खूप मोठं धन आहे. त्यामुळे आजचा एपिसोड आम्ही तुम्हाला दाखवला. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. आणि गावरान मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढारी तोरात मारतोय उड्या, बायकून नवऱ्याच्या गावभर काड्या. अरे लयच धिंगाणा चालतय नखरा. अरे गावात गोंधळ घरात मुजरा, गावात गोंधळ घरात मुजरा.